नमस्कार मंडळी. परवाच्या दिवशी आम्ही ज्योतिषानं येत आहे, जे वेगवेगळ्या माध्यमातनं जे ज्योतिष शिकले आहेत. काही जण तर 10-15 वर्ष ज्योतिष करत होते. त्यांच्याशी गप्पा मारताना मला असं जाणवलं की त्यांना कारकत्व, ग्रह, राशी, भाव, नक्षत्र यांचं स्वरूप कसं आहे हे माहीत असतं. आणि ते माहीत झालं की ते पत्रिका बघायला घेताना सगळ्यांनी कबूल केलं, एकमुखाने कबूल केलं की गोंधळ आमचा 100% उडतो. मग मला असं जाणवलं की नेमकं यांचं शिकायचं राहिलंय काय. मी त्या दिवशीच्या व्याख्यानात थोडीशी कल्पना त्यांना दिली आणि माझ्या असं लक्षात आलं की अशी जुजबी कल्पना देण्यापेक्षा एक पत्रिका मांडून त्यांना स्पष्ट शब्दात आपण मांडूया की तुम्ही 10-15 वर्ष शिकल्यानंतर सुद्धा एखाद्या पत्रिकेत गोंधळ उडतो तो का, याचं तुम्हाला स्पेसिफिक कारण सांगतो मी. आता सगळ्यात महत्वाचा विषय की ज्या संदर्भात जातक तुमच्याकडे नक्की येतो ते म्हणजे नोकरी, व्यवसाय, म्हणजे अर्थप्राप्तीचा मार्ग. याला पर्याय नाही. प्रत्येक जातक यासाठी येतो. आणि म्हणून मी पत्रिका दोन एकाच स्क्रीनवर शेअर करतो आणि तुम्हाला असं म्हणतो की तुमचा गोंधळ उडतो तो का, तुम्हाला येत असतं ते काय, आणि ते येत असतं ते वापरताना काय अडचणी येतात याचा तुम्हाला मी एक आढावा घेऊन दाखवतो, हा अगदी सोप्या आणि स्पष्ट शब्दात. आता अगदी शांतपणे या दोन्ही पत्रिका बघा आणि एक त्यातली स्त्रीची कुंडली आहे, त्याची तारीख, वेळ आणि जन्मस्थळ. दुसरी उजव्या बाजूची पत्रिका पुरुषाची आहे, त्याची जन्मतारीख, वेळ आणि जन्मस्थळ मी दिलेलं आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला पत्रिकेचे तपशील बघायचे ते नक्कीच बघू शकतात. तर यांचा आपल्याला असं बघायचं आहे की हे दोघे जण नेमके काय करतात, काय स्वरूपाची नोकरी करतात का व्यवसाय करतात, आणि करत असले तर काय स्वरूपाचं करतात ते आपल्याला बघायचं आहे. तुम्हाला जे शिकता तुम्ही त्यात काय माहित असतं, तर अ, नोकरी कुठून बघतात, कदाचित व्यवसाय कसा बघतात, त्या दोन स्थानांची तुम्ही तुलना करता. आणि मला अत्यंत आश्चर्य वाटलं अशा गोष्टीचं की बरीच वर्ष ज्योतिष करणाऱ्या माणसांनी नोकरी व्यवसाय करतात असा प्रश्न विचारल्यावर सुरुवात कुठून केली माहितीये? लग्न कोण आहे, लग्न कुठलं आहे आणि कोण लग्नेश आहे, याचा संदर्भ पहिला घेणं इथे गडबड होते. गरज लागेल तर पत्रिका सांगत असेल तर घेता येईल. काही जणांनी अशी सुरुवात केली की ही जी पहिली डाव्या बाजूची पत्रिका आहे ती वृषभ लग्नाची आहे, म्हणजे राजयोग कारक ग्रह शनी आहे. आता हा संदर्भ लागला तर घेऊ आपण, पण त्यानं शिकवलं असं गेलंय की लग्न बघा, कदाचित लग्नेश बघा. हं, त्याच्यानंतर काय असं काही राजयोग कारक ग्रह आहे का, चांडाळ योग वगैरे झालाय का. तर हे असं बघण्याची सवय एकदा का तर्काला लागली की सगळी गडबड सुरू होते. हे मुद्देचे, हे जे मुद्दे आहेत की राजयोग कारक आहे का, चुकीचे नाही आहेत, पण ते अनाठायी ठिकाणी वापरल्याने तुमचा फक्त गोंधळ उडू शकतो. आता तुम्हाला साधा प्रश्न मी विचारला की तुम्ही नोकरी, व्यवसाय, अर्थप्राप्तीबद्दल जेव्हा विचार करता तेव्हा सुरुवात कशी करता, तर एक गोष्ट नक्की आहे की सोर्स ऑफ इन्कम इकडे आपलं लक्ष गेलं पाहिजे, त्या स्थानाकडे. तर त्यातल्या बऱ्याच जणांनी मला नोकरी ही षष्ठ स्थानावर न बघतात असं सांगितलं आणि व्यवसाय दशम स्थानावर न बघतात असं सांगितलं. हे मूलतः तपशिलात शिरलं तर चुकीचं वाक्य आहे. नोकरी नाही षष्ठावर न बघत,
उत्पन्नाचे सातत्य षष्ठावर्ण बघतात. षष्ठाचा बीजगुण अर्थप्राप्तीबद्दल सातत्य, कंटिन्युटी, स्टॅबिलिटी असं आहे. मग स्टॅबिलिटी किंवा कंटिन्युटी नोकरीत असते, नोकरीत पगार हमखास मिळतो महिन्याच्या शेवटी, या अर्थाने तुम्ही त्याचा विचार करत असला तरी सुद्धा नोकरी लागण्याचा त्याच्याशी काहीच संबंध नाही. नोकरी लागल्यानंतर ती टिकेल का याचा विचार कदाचित षष्ठावरनं करता येईल. तर प्रश्न असा आहे की हे नोकरी करतात का, तर त्याचा सोर्स ऑफ इन्कम बघायला पाहिजे. तर तुम्हाला हे माहीत पाहिजे. अर्थचक्र नावाची आमची जी क्लिप आहे त्यात प्रत्येक नियम दिले ते असे दिले, गोंधळ उडत नाही. असं मी का म्हणतो, ही बघा तिथे एक वेबसाईट दिली बघा आमची, www.अर्थविद्या.co. इथे या अर्थचक्र नावाचा आमचा जो अभ्यासक्रम आहे तो घ्या. पहिलं वाक्य स्पष्ट झालं आहे की सोर्स ऑफ इन्कम म्हणजे दशमस्थान. दशम म्हणजे बिझनेस नव्हे. बिझनेसचे फीचर्स आहेत ते जिथे दिसतात ते स्थान मदत करतं बिझनेसला. नोकरीचे फीचर्स जिथे जाणवतात ते षष्ठ स्थान नोकरीची संदर्भात येतं. पण सुरुवात तिथून नाही करायची. सोर्स ऑफ इन्कम दशम स्थान. मग तुम्हाला असं वाटतं की हरकत नाही दशम बघायचं, तर पहिल्या पत्रिकेत तुम्ही असं बघता की दशमाचा अधिपती दशमेश शनी आहे. तो मग पंचमात आहे. तो राजयोग ग्रह आहे. तो पंचमेश बुधाच्या जवळ आहे. करत 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 तुम्ही बुधाचे कारकत्व आणि क्वचित प्रसंगी शनीचे कारकत्व मिक्स करायला लागता. ती का करता तुम्हाला, कारण तुम्हाला माहित असतं की बुध 23 अंश, शनी 27 अंश, हा, आणि पंचम स्थान हे काय विद्येचं स्थान आहे. तर तुमचं हे सुरुवात अशी झाल्यामुळे तुम्ही बुध शनीकडे वळता. कदाचित तुम्ही बोलण्याचा व्यवसाय, शिकवण्याचं नोकरी म्हणजे टीचर, प्राध्यापक किंवा क्लासेस असं काहीतरी चांगल्याकडे तुमचा कल येतो आणि ते वाक्य संपूर्णतः चुकतं. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला दशमस्थानात ग्रह नसतील तेव्हा काय करायचं असतं, ग्रह असतील तेव्हा काय करायचं असतं, नसले तर तो दशमेश कसा वापरायचा असतो, हा, त्याची विविध क्षेत्र आहेत, ती ठरवायची कशी, हे खरं सांगायचं तर पत्रिका सोडवण्याचे खरे नियम आहेत. शनीचं कारकत्व मला माहीत आहे, बुधाचं माहीत आहे, तो कन्या राशीत आहे त्याचंही कारकत्व माहिती आहे, पंचम स्थानाचं माहिती आहे. यातनं तुमच्या हाती गोंधळ लागतो. त्याचं कारण ही सुटी सुटी गोष्ट तुम्हाला माहित आहे. आणि पत्रिका सोडवणं म्हणजे सुटी सुटी गोष्ट उद्धृत करणं किंवा सांगणं, एक्सप्रेस करणं असा नाहीये प्रकार. पत्रिका हा जोडाजोडीचा प्रकार आहे. जोपर्यंत मला शनीच्या विविध क्षेत्रांमधलं नेमकं इथे काय निवडायचं, पंचम स्थानाचं नेमकं इथे काय निवडायचं, कारण पंचमावर बऱ्याच गोष्टी आधारित असतात. पण आपल्या पटकन लक्षात येतं पारंपरिक पगडा इतका जास्त असतो की हा टीचर असणार, हा प्राध्यापक असणार, काय काय असेल ते बरं, नोकरी करतो हे कशावर ओळखायचं त्याचाही आपल्याला कसा थांग पत्ता नसतो. तर याचे नियम आहेत की सोर्स ऑफ इन्कम कसा बघायचा, तिथे ग्रह असणे नसणे याचा अर्थ काय लावायचा, नसलेल्या ग्रहाच्या बाबतीत अधिपती बघून त्याचा अर्थ कसा लावायचा, नोकरी करतोय याचे धागेधोरे कसे शोधायचे, नोकरी करतोय म्हणजे तो सातत्यपूर्ण काहीतरी गोष्ट करतोय ते स्थान बलवान आहे का, हे कसं शोधायचं. आणि तर नोकरी काय किंवा व्यवसाय काय यात कॉमन धागा सोर्स ऑफ इन्कम असा आहे. तर सुरुवात दशमाकडूनच करावी लागते. मग तो पैसा सहज मिळतोय का, भरपूर मिळतोय का, भरपूर मिळण्याची शक्यता आहे का, मग त्या केसमध्ये आपण संभाव्यता व्यवसायाची दिशा ठरवतो की नोकरीच्या जोडीला किंवा नोकरीतही तुला भरपूर पगार मिळतोय असं म्हणता येतं. पटकन भरपूर पैसे मिळणं हे द्वितीय स्थानाचं लक्षण आहे. ही लक्षण आहेत लक्षात ठेवा. आपल्याला धागेधोरे शोधायचे असतात घटनेमध्ये. बिझनेस करतो असं एखादी पत्रिका डायरेक्ट न सांगता पैसे याला सहज मिळतात, पगार याला भरपूर मिळतो, असे धागेधोरे आपल्याला शोधायचे असतात. त्यामुळे तुमच्या असं लक्षात येईल की
ग्रह षष्ठात पण आहेत, ग्रह द्वितीय स्थानात पण आहेत. द्वितीय स्थानात तो राहू आहे, तो 15 अंशावर आहे. इथे गुरु पण 15 अंशावर आहे. राहू बलवान आहे, गुरु सुद्धा बलवान आहे, कारण वायू तत्वात आहे. तुम्हाला हे लक्षात असं येत नाही की या दोन्ही ग्रहांमध्ये तुलनात्मक दृष्ट्या काय अर्थ काढायचा. तरी ही व्यक्ती नोकरी करते आणि जास्त पगार मिळतो, उच्च पदावर काम करते, त्यावेळी खूप पगार मिळतो. तर नोकरी करते, कारण शुभ ग्रह गुरु षष्ठ स्थानी वायू तत्वाच्या राशीत आहे, 15 अंशावर आहे. आणि भरपूर पैसे मिळण्याच्या द्वितीय स्थानातल्या राहूशी त्याचा ऍक्यूट नवपंचम योग आहे आणि गुरुची 9वी दृष्टी आहे. हे घटक शोधायचे असतात. मग तुम्हाला अच्छा, तर हे जे तुम्हाला शिकायचे नियम आहेत ते तसेच्या तसे तुम्ही म्हणाल की हे साचेबंध नियम तुमच्या वेबसाईटच्या कोर्समध्ये असतात का? असेच्या असे असतात. हेच नियम उचलून तुम्हाला उजव्या पत्रिकेत लावता आले पाहिजेत. तसे लावता नसतील येत तर मी शिकवताना जे केलंय त्याला जोडाजोडी चिकटवाचिकटवी म्हणतात. आणि नियम मी इथे जो सांगितला की दशमाकडे लक्ष गेलेच पाहिजे, दुसऱ्या पत्रिकेत सुद्धा माझं लक्ष दशमस्थानाकडे गेलेच पाहिजे. तिथे मात्र मला मेष रास, शुक्र आणि चंद्र हे ग्रह दिसतायत मला प्रत्यक्षात. आता माझी विचाराची धाटणी बदलली, पण विचार प्रक्रियेचे नियम थोडे सुद्धा नाही बदलले. या नियमाला आम्ही प्रोटोकॉल म्हणतो. आमच्या वेबसाईटवरच्या सर्व कोर्सेसमध्ये अर्थचक्रमध्ये 50 पत्रिका तुम्हाला गिव्हन नियमाने, आधी सांगितलेल्या नियमांनी कुठेही गोंधळ न होता सोडवून दाखवले आहेत. त्याच्यातच एक अर्थचक्र नावाच्या क्लिपलाच एक अर्थचित्र नावाचे काही पत्रिका जोडलेत. फक्त अशा पत्रिका मांडतो आणि त्याच्या खाली त्याची कारण 1 2 3 4 5 6 7. खरं सांगायचं ना तर या 2 पत्रिका अर्थचित्र यातनच उचललेत मी. हे जे दिसतंय ना त्याच्या खाली मी 7 7 कारणं लिहिलेत की ही व्यक्ती अमुक ठिकाणी नोकरी करते ती का, मग तिला जास्त पगार मिळतो तो का. तर सरप्राइझिंगली ह्या पत्रिका एंटायरली डिफरंट आहेत. ना तर त्यांच्या जन्म सालामध्ये जवळपास, म्हणजे एक 54 सालचा दुसरी 82 सालची, म्हणजे काहीही साम्य नाहीये. 28 वर्षाचा जन्मामध्ये फरक आहे. पण दोघेही जण बँकेत नोकरी करत आहेत. हे तुम्हाला तेव्हाच कळेल की जेव्हा तुम्हाला समोर आलेली कुठलीही पत्रिका प्रोटोकॉल प्रमाणे, नियमाप्रमाणे कशी सोडवायची. उगाच कर्क लग्नाला राजे कर कोण तर मंगळ, हा, तर असं काहीही करू नका. कारण असं केल्याने तुमच्या हाती तुमचं लक्ष अनावश्यक त्या मंगळाकडे, या पत्रिकेमध्ये डाव्या साईडच्या अनावश्यक शनीकडे जातं. आणि नात शनी पंचमात आहे म्हणून ही प्राध्यापिका आहे. आणि ना मंगळ धनुराशीचा राहू सान्निध्यात, एकत्र नाही येत ते, राहूच्या सान्निध्यात षष्ठात आहे. तर दोघही नोकरी करतात, दोघही बँकेत आहेत. तर तुम्हाला पत्रिका समोर दोघांनाही मी गायडन्स दिलाय बँकेत लागण्याच्या पूर्वी. आता त्यांचं क्वालिफिकेशन माहित असतं आपल्याला, ते दिसतं सुद्धा पत्रिकेमध्ये. पण आपण अर्थचक्र बघताना मी दशम बघणार, मग सातत्यपूर्णता दिसते का इन्कम मध्ये ते बघणार, खूप जास्त पैसा मिळतो का ते बघणार, या 3 स्थानांमध्ये एकमेकांशी संबंध कसे ते बघणार. अशा तऱ्हेचे जे नियम आहेत ते 1 2 3 4 5 6 7 असे लिहून काढलेले आहेत आमच्या वेबसाईटवर. आणि तुम्ही हमखास नोकरी, व्यवसाय, पैसे मिळण्याचे मार्ग, पैसे वाढवण्याचे मार्ग, त्यावरचे उपाय, त्यावरचे उपायाचे परिणाम का होतात याचा तर्क, हे सगळंच्या सगळं तुम्हाला अर्थचक्र या आमच्या अभ्यासक्रमामध्ये वेबसाईटवरच्या, वेबसाईट मी लिहिलेली आहे तिथे, तिथे जा, विनामूल्य रजिस्टर करा. आता तुम्हाला, तुम्ही कितीही पत्रिका बघितल्या बँकर्सच्या, तरी 2 पत्रिकात जर इतका डिफरन्स असेल तर तुम्ही पत्रिका बघितल्याने तुम्हाला नाही कळणार की हा बँकेत जॉब करतोय. त्याने मला जेव्हा विचारलं, दोघांनी प्रश्न विचारलाय की मी ऍप्लिकेशन केलंय तर काय होईल, आणि दोघांनाही मी पिरियड वाईज, अॅक्युरेट पिरियड वाईज, या काळात तुला नोकरी लागेल
आता या व्यक्तीला पैसे जास्त मिळणार आहेत तसा योग काही या पत्रिकेत दिसला नाही. त्याचं कारण असं की उजव्या बाजूच्या पत्रिकेतला माणूस क्लार्क म्हणून बँकेत लागला आणि प्रगती करत करत रिटायर झाला. तेव्हा मॅनेजर, ब्रांच मॅनेजर होता. ही जी डाव्या बाजूची पत्रिका आहे ती लागलीच मुळी मॅनेजमेंट कॅटेगरीत बँकेमध्ये ती मॅनेजमेंट कॅटेगरीत लागली. आणि त्याच्यामुळे मग ती मॅनेजमेंट कॅटेगरीत लागली असं कळल्यानंतर तुम्हाला कदाचित शनी बुधाचा वापर आता करता येईल की ती काही सल्ला देते का बँकेमध्ये, तिचं काम आहे ते सल्लागाराचं आहे का. बुध आहे ना ग्रहण चांगला. पण जर पहिलं तुमचं नको विचार धावले की बुध कन्येचा आहे, बुध पंचमात आहे, बुध शनी युक्त आहे, शनी राजकारक आहे, हे संपूर्ण विचार हे तर्काला तुमच्या छेद देणारे आहेत. सुरुवातच इतकी चुकीची होते. एखादी मला सांगितलं वृषभ लग्न आहे, म्हणजे कोणी तुला विचारलं वृषभ लग्न आहे का, तर तुमचे तर्क चुकतात. आणि म्हणून लक्षात ठेवा त्या माणसांनी सांगितलं त्याची 15 वर्ष ज्योतिष करतोय तो. म्हटलंय बघा मी तुला ओपनली सांगतोय हं, की बँकेत जॉब करतात. आता मला सांग ना बँकेत का करतात ते, आणि दोघांमधला फरक सांग. तर तो कोणालाही सांगता आला नाही. याचं मला खूप वैषम्य वाटलं. त्यामुळे तुमचा प्रोटोकॉल मी विचाराची दिशा कशी सुरू करेन आणि कशी पुढे नेईन याचा पक्का अंदाज तुम्हाला आला पाहिजे. आणि तो या दोन्ही पत्रिका सोडवून दाखवल्यानंतर अशा ह्या दोन नाही आहेत, 50 पत्रिका आहेत. आणि अर्थचित्र नावाचा जो विभाग त्याला जोडलाय त्याच्यात आणखी 12 पत्रिका आहेत. त्यामुळे तुम्हाला भरपूर पत्रिका सोडवून दाखवली. प्रत्येक पत्रिकेत नोकरी किंवा व्यवसाय आणि सर्व ऑप्शन्स उपलब्ध झालेत की 10, 2, 6 मध्ये ग्रहच नाहीत. मग तो गरीब राहिला का, तो नाही. तर त्याला पैसे मिळाले, ते का मिळाले. मग कुठल्या विभागीय कुंडल्या बघायच्या, षोडश वर्गातल्या कुठली कुंडली बघायची, ती लग्नाशी कशी जोडायची, हे ज्योतिष शिकणं आहे. ज्योतिष शिकणं हे नाहीये की मला विभागीय कुंडल्या बघायच्या असतात. तर ज्योतिष इथे शिकणं आहे की विभागीय कुंडली का बघायची, कशी बघायची, त्यात कुठले ग्रह, कुठल्या राशी, कुठली स्थानं बघायची, आणि पुढचा शब्द महत्वाचा आहे ती लग्न कुंडलीशी कशी जोडायची विथ रेफरन्स टू लग्न कुंडली ती बघायची असते. ती नाही जमली तर परत एकदा सुटत सुटत ज्ञान नॉर्मल बघायची असते. नाही, ती लग्न कुंडलीशी संबंधात ठेवून इंटरप्रेट करायची असते. आणि त्याच्या कुंडल्या सोडवून दाखवलेत की ज्या तुम्हाला गरीब माणसाच्या वाटतील तो माणूस कोणत्या दिवशी आहे अशा कुंडल्या सोडवून दाखवल्या तुम्हाला. आणि मग सांगितल्यानंतर सगळे स्टुडंट म्हणतात की हा परफेक्ट. हा, कारण ते लिंक लावून दाखवतो मी. तर असं सगळं जर तुम्ही या कुंडल्यांवरून शिकलात तर तुम्हाला या वेबसाईटवरच्या अर्थचक्र आणि म्हणजे काय तुम्हाला शिकायचं आहे, आयडिया अत्यंत स्पेसिफिक पाहिजे. सोर्स ऑफ इन्कम, सातत्यपूर्ण उत्पन्न आणि सहज आणि भरपूर उत्पन्न, यांचे 3 धागे उत्पन्न या स्वरूपात जोडायचे असतात. मग त्या ग्रहाचं किंवा त्या राशीचं घटक उचलायचे असतात. आम्ही त्याला बीजगुण म्हणतो. ते उचलायचे असतात. बीजगुण दिलेच आहेत, म्हणजे सर्वत्र दिलेत, अर्थचक्रमध्येही दिलेले आहेत की इथे हा माणूस नोटा नाण्यांचं कारक शुक्र आहे, पब्लिकचा कारक चंद्र आहे. पब्लिक येतं अशा ठिकाणी हा नोकरी करतो. सोर्स ऑफ इन्कमची जागा कशी आहे, पब्लिक येतं आणि नोटा नाणी आहेत. तर म्हणून तो बँकेत आहे. पण मग तो जो पब्लिक येणारा माणूस आहे तो इकडे नाहीये दशमात, चंद्र नाहीये दशमात. किंबहुना चंद्र या गोष्टीचा धनस्थानाशीच काही म्हणजे 10, 2, 6शी संबंध चाला नाहीये. मग चंद्र जर याचा कन्येत आहे, बुध शनी कन्येत आहेत, तर हा माणूस बँकेत नोकरी करतो. त्यात पब्लिक येतं अशी एरिया असं महत्वाचं. कारण ही व्यक्ती मॅनेजमेंट करते, ब्रँचला काम नाही करत. ही जिथे काम करते ते डिसिजन मेकिंगचं काम आहे. पहिल्या दिवसापासून ती डिसिजन मेकिंगच्या कामात त्या लेवलचं क्वालिफिकेशन आहे त्या व्यक्तीचं. मग तिच्या संदर्भात पब्लिकचा कारकग्रह चंद्र मला दिसलाच नाही. आणि जो क्लार्क म्हणून सुरुवात केली त्याच्यावरती तो दिसला. हे जे इंटरप्रिटेशन आहे, हे जे मी तुम्हाला आता सांगतोय, याला म्हणायचं ज्योतिष शिकणं. चंद्र काय करतो, शुक्र काय करतो, गुरु काय करतो, सगळ्यांनाच माहित आहे. पुस्तकात दिलेली कारकत्व आहेत ती मला यायला लागली, ती मला कळली.
म्हणजे ज्योतिष नाही यायला लागलं. मला ज्योतिषाचं फक्त 12 खडी कळली, डिक्शनरी घरी आणली. कारकत्व शिकता, ग्रह राशी भाव नक्षत्रांचं दृष्टी आणि योग शिकता, त्याचं गणित शिकता, याचा अर्थ तुम्ही त्या भाषेची डिक्शनरी घरी आणता. भाषा तुम्हाला येऊ लागलेली नाही, ते मी आत्ता सांगतोय तशी येते, असं मोठ्या तळमळीने मी तुम्हाला सांगतोय. आणि म्हणून या सर्व याचा ज्ञानाचा तुम्ही फायदा घ्यावा, अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. कारण ना, यातलं मी जे तुम्हाला डिफाईन केलं ना, सोर्स ऑफ इन्कम, इझी मनी, कॉन्स्टंट, म्हणजे सातत्यपूर्ण, की ज्याच्यामध्ये एक प्रकारचं कंटिन्युटी असं ज्याला म्हणतो ते आहे, ती कारण हे पैसा याचे घटक आहेत. तुम्हाला पत्रिका नसते बघायची, जे घडणारे त्यातले घटक वेगळे काढून आपण पत्रिकेत कुठे बघणार. म्हणून तर धनत्रिकोणाची 3 स्थानं आली ना. असं नाही झालं की धनत्रिकोण मग धन इथून बघा, असं नाही होत. प्रत्येक गोष्टीचा कमीत कमी त्रिकोण असतो, 3 स्थानं असतात कमीत कमी. मला विचारायला तर उरलेली स्थानं कशी जोडायची सगळी म्हणतोय मी. उरलेली 9 स्थानं सुद्धा त्याला कशी जोडायची, हे जितकं तुम्ही प्रगती कराल तेवढे तुम्ही प्रगल्भ ज्योतिषी व्हाल, अत्यंत आत्मविश्वासाने. माझे स्टुडंट 10 मिनिटात सोडवतात या पत्रिका, 10 मिनिटात. मग कालच्या 25 जणांच्या त्या ग्रुपवर मला खूप वैषम्य वाटलं. एकही, मी मुद्दाम बाहेरच्या लोकांना बोललो की नाही, माझ्या स्टुडंट मी घेणारच नाही त्या लिंकवर, मला नकोय माझा स्टुडंट, असं सांगून सवरून ग्रुप तयार केलाय. माझ्या स्टुडंटनी यायचं नाही तिथे. कारण तो शेवटी मी सांगतो ते लॉजिक लावतो आणि बराबर सांगत जातो, आणि बाकीचे गोंधळ असतात की हा कसं काय सांगतोय. तर त्याचा अर्थ तर्क नीट समजून घेतला तरच तुम्हाला पत्रिका सोडवता येते. अर्थप्राप्ती हा कळीचा मुद्दा आहे आजकालच्या जीवनात. अस्थिरता आलेली आहे जीवनामध्ये, नोकरीबद्दल. परवाच आमचं दादरमध्ये एक कार्यशाळा झाली, ती AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्वांटम फिजिक्स याचा संदर्भ घेऊन पत्रिका कशी सोडवायची असते. ती दोन अतिप्रगत विज्ञान काय सांगतात ते ज्योतिषाला किती तंतोतंत लागू पडतं. म्हणजे ते त्या कार्यशाळेत आलेले लोक विस्मयचकित झाले की इतकं ऍडव्हान्स आहे, इतक्या सोपेपणाने आपण त्या ज्योतिषाला जोडलं. नुसतं जोडलं नाही, करामती करायच्या म्हणून नाही जोडलं, तर दाखवून दिलं की यातले प्रिन्सिपल्स, या विषयांचे विज्ञानाचे प्रिन्सिपल्स, हे खरं सांगायचं तर पत्रिका सोडवताना तुम्हाला प्रचंड मदत करतात. आपण घाबरतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्वांटम फिजिक्सचा काय संबंध माझ्या विषयाशी. मी ग्रंथ वाचले पूर्वीचे, मी 15 वर्ष ज्योतिष करतोय, प्रगती काही नाही करत आहे. मी जे पूर्वी शिकलोय तेच ते पोपटासारखं बोलतोय. आता विज्ञान प्रगती करतात, मग ज्योतिषाने आणि करायची. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा जो कळीचा विषय आहे सध्या, म्हणजे त्याला पर्यायच नाही खरं सांगायचं तर. तर त्या दिवशी त्या कार्यशाळेत त्यांना जाणवलं की हे दोघं जण, मी स्वतः आणि मनोज सर, बोलले. अचंबित झाली माणसं. तर आता ते म्हणतात दर महिन्याला कार्यशाळा घ्यायची आपण, दर महिन्याला, लक्षात ठेवा, अख्ख्या दिवसाची कार्यशाळा. तर कसा योग येईल ते बघू आपण. परंतु याचा अर्थ तुम्हाला शिकायचं काय राहिलंय ते दाखवण्यापुरता आजची ही क्लिप तयार केली. तर याचा सगळ्याचा छान संदर्भ घ्या आणि प्रगती करा. ज्योतिष पूर्वी 5,000 वर्षापूर्वीचा ग्रंथ मी वाचला म्हणजे तोच 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 आणि तोच तोच मी वापरत राहीन, प्रगती नाही होणार. ऋषीमुनी ग्रेट होते, पण तुम्ही तिथेच राहाल ना. ऋषीमुनींचे नियम जर तुम्ही इंटरप्रिट केले नाहीत, इतर विज्ञानांशी जोडले नाहीत, काल सुसंगत केले नाहीत, तर तुमची प्रगती कशी होणार. तर तुमची प्रगती व्हायला हवी असेल तर मी सांगतो असे तर्काचा विकास करा. ज्योतिष म्हणजे कारकत्वाचं माहिती नाही, ज्योतिष म्हणजे तर्काचा विकास. कारकत्व जोडायची, त्या त्यावेळी वापरायची, त्या त्यावेळी एखादा नियम पुढे ढकलायचा, एखादा मागे खेचायचा. चुकीचे नियम नसतात कुठले, तुमची प्रायोरिटी चुकते, तुमचं वेटेज चुकतं. आणि म्हणून या पत्रिका मी माझ्या त्या ग्रुपवर सोडवून दाखवणार आहे. युट्यूबवर पण टाकेन तुम्हाला. मी आता हे पब्लिक क्लिपच आहे आता जी केली आहे ती. तर सर्वांनी बघा, माझे काही ग्रुप्सवर जॉईन करा, माझ्या वेबसाईटवर या, तुम्हाला घर बसल्या मिळतंय ना हे सगळं. तर त्या दृष्टीने या सगळ्याचा फायदा घ्या आणि जे ज्ञान तुम्ही मिळवलंय ते रिअरेंज करून
रिस्ट्रक्चर करून अप्रतिम रिझल्ट मिळवा, निष्णात ज्योतिषी व्हा, अशी शुभेच्छा देतो आणि इथे मी थांबतो. नमस्कार.